मध्ये जातीवाद पेरायचा हे काही जण या ठिकाणी राज्यकर्ते करतात। यावर मला एकच सांगायचं आहे, ह से होता है हिंदू, म से होता है मुसलमान, ह और म को मिलाया जाए तो होता है हम, और हम को मिटा सके ये जमाने में नहीं दम, जमाना हमसे है जमाने से नहीं हम। 4-5 दिवसापासून आदरणीय जयरांगे दादा मुंबईमध्ये आझाद मैदानला त्या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहे। बिन अन्नानी पाण्याचं 2-3 आपत्ती झाली आणि या माध्यमातून अर्धा एकरा आज आपण आलेलो आहोत। आज अर्धा एकरा म्हणजे 3-4 माणसांचं कुटुंब चालत असताना नाकेनू झालेलं आहे। अशा पद्धतीची प्राप्त परिस्थिती असताना आज आपला मराठा बांधव एक मराठा लाख मराठा मनोज जरंगे पाटील यांच्यासाठी अखंड महाराष्ट्र उपोषणाला बसलेले आहे। मराठासाठी आरक्षण घेण्यासाठी दादा जरंगे पाटील आरक्षण मिळालंच पाहिजे। याच्या अगोदर देखील 5 पाऊस चालू आहे तरी पण लोक हल्लेली नाहीत का? फक्त आपल्या लहान मुलांसाठी, आपल्या मुलांच्या बाळासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरंगे पाटील आपल्याला मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे असं पोटात दुखते त्या काळा माणसाला कळीत। आणि खरं म्हटलं तर आपल्या मराठा समाजात आता पाटील साहेबांनी त्याने नाका खरं म्हटलं तर राज्यशासनानेच बसवला होता। तर राज्यशासन म्हणजे काय देवदेवता नाहीत, ते आपणच निवडून दिलेले लोक नेते आहेत ते। आणि ह्या लोकांना खरं म्हटलं त्यांची चुकी होत असताना त्यांची जाणीव करून त्याची ताकद आपल्या समाजात आहे, या निमित्तानं आपण दाखवून दिले। या निमित्तानं मला आणखी एक सांगायचं आहे, खरं म्हटलं तर आता बऱ्याच लोकांनी तर सांगितलं त्यांनी की आमची 10 एकर 20 एकर 40 एकर सरकारच्या जमिनी होत्या, त्यांना 2 झाली, दोन्हीची 4 झाली, 4ही 4 झाली। आपण खरं म्हटलं तर अल्पभूधारक आपण तयार झालोय। आणि आता हे का वाटायला लागले की सर्वसामान्य माणसाचं आता एखाद्या मेडिकलला गेलं एका मार्कात तुम्हाला माहिती नाही आणि लाखो रुपयाची फी आहे। आणि ही फी का तुम्ही जाती आमच्या समाजात खरं म्हटलं राज्यकर्त्यांनी वाढणं लावली। आम्हाला मुसलमानाचा द्वेष नाही, धनगराचा द्वेष नाही। खरं म्हटलं तर आता बाबांना अंतराळ जैन कम्युनिटीने सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला, हे कौतुक आहे। एखाद्या समाजावर राज्यकर्ते जर अन्याय खरं म्हटलं एक चांगली गोष्ट आहे। आपल्या गावात सुद्धा आपल्या गाव सेन्सिटिव्ह आहे। मी सातत्यानं सांगतो की विचाराची माणसं आहे। डॉक्टर जी.के. रणजे असून दे, आमचे केशव काका असून देत, किंवा आमचे थोरले सरकार सुद्धा असून दे, ज्या वेळा असे काय मोर्चे झाले स्वतःची ताकद। आणि मी या निमित्तानं तुम्हाला सगळ्या आमच्या मराठा बांधवांना सांगतो की काही मुंबईला जायच्या संदर्भात अनुषंगाने काय आमची भागीदारी असेल तर जरूर सांगा। आणि निश्चितपणानं ह्या कामात खरं म्हटलं तर समाज आम्हाला माफ करणार नाही। कारण आता ऋतूने सांगितलं की ज्या वेळा आंदोलन होतं त्यात आपण सहभागाला पाहिजे। अरे का बाबा होत नाही? आणि अन्याय सहकरणे हा चुकीचं आहे ना। अन्याय सहन करायचं नाही, अन्यायाला प्रत्युत्तर द्यायला पाहिजे। तर या निमित्तानं सगळे मराठा समाज एकत्र आले। आमच्या या मराठा समाजाच्या मला कार्यासाठी सुद्धा मुस्लिम समाजाच्या असून दे, जैन समाजाचे असू दे, धनगर समाजाचे ज्या समाज बांधवांनी आम्हाला पाठिंबा दिला, अशाच खरं म्हटलं तर ग्रामीण भागात अशीच एकजूट राहावी। आणि का म्हणून आपण त्यांना सगळ्यांच्या वतीनं पाठिंबा व्यक्त करूया। आणि काय अनुषंगाने काय लागलं तर निश्चितपणाने आपण त्यात कुठले भागीदारी करूया। आणि कोण इच्छुक जात खरं म्हटलं तर तरुणांची आहे, आणि तरुणात खरं म्हटलं तर स्पीड असायला पाहिजे। त्या तरुणांना काय मदत असेल तर निश्चितपणाने देऊ। आणि असंच सातत्यानं ती ज्योत तेवढ ठेवायला पाहिजे, त्याशिवाय त्यांच्या लक्षात येणार नाही। या निमित्तानं खरं म्हटलं सगळे मराठा बांधव आले, सगळ्या जाती धर्माचे लोक आले आणि आपल्या गावाच्या वतीनं त्यांना पाठिंबा आम्ही व्यक्त करतो। एक आनंदाची गोष्ट आहे की जागृत गाव आहे। अशाच प्रकारच्या भावना आमच्या मनोज जरंगे दादापर्यंत जाव्यात अशा प्रकारची विनंती करतो। आणि ही एकजूट शेवट